महादेव मुंडे यांच्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलंय। नेमकं हे प्रकरण काय, चला समजून घेऊयात। ही दृश्य आहेत पुरोगामी महाराष्ट्रातील। एका महिलेला तिच्या पतीच्या झालेल्या हत्येच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आत्महत्येचं शेवटचं पाऊल उचलावं लागलंय। परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालय आणि तहसील कार्यालय परिसरात हत्या झाली होती। हत्येचं कारण आणि आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झाली नाहीये। पोलिसांनी चौकशी, फिंगरप्रिंट्स, डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांची विचारपूस केली असली तरी आरोपींचा थांग पत्ता लागलेला नाहीये। कुटुंबीय आणि नातेवाईक हत्या झाल्यापासून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाची दारं ठोठावतायत। मात्र आरोपी पकडले जात नाहीत, त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। नवऱ्याच्या मारेकऱ्याला अटक करून माझ्या नवऱ्याला न्याय द्या अशी मागणी करत असताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळवण्यासाठी पोलिसांकडे चक्रा मारणं मला आता असहाय्य झालंय। मीच राहिले नाही तर तुमच्याकडे न्याय कोण मागणार, म्हणून मी काल टोकाचं पाऊल उचललं अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। एसपी सरांना एवढंच म्हणलं की एसपी सरांनी मला पहिलं सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहायचं आहे, तरी अजून मी म्हणलं आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये। त्यांच्या जबाबामध्ये काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोवर माझा न्यायाचा लढा असाच राहणार। मी अजून आंदोलन करणार, अजून हे करणार। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझा न्यायाचा लढा सोडणार नाही। पोलीस प्रशासनाकडून आरोपीला अटक करतो असं फक्त आश्वासन दिलं जातंय। न्याय मिळत नाही म्हणून बहिणीचा संयम सुटला, मुलांचं शिक्षण बघायचं की पोलीस स्टेशनला चक्रा मारायच्या असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भावानं उपस्थित केलाय। एसपी साहेबांची आपली भेट झाली। एसपी साहेबांनी LCBला गुन्हा देखील वर्ग केला आणि त्यांनी पथक तयार करून तात्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी। कोण आरोपी ते नाव नाही सांगितले, मग ते पथक जाणार होते त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना तिने आपण सांगितलं, त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले LCBला गुन्हा वर्ग करू। LCBला गुन्हा वर्ग करू म्हणलं आमचं जरा हे झालं, बोलणं झालं। सगळं बोलणं झाल्याच्या नंतर ते बाहेर येऊन तुम्हाला बाईट दिल्याच्या नंतर मी ते PI कुलकर्णी साहेब म्हणून त्यांनी बोलले म्हणून भेटायला गेलो, तर ते इकडे त्यांनी 20 पार केलं। ते त्वरित दवाखान्यात घेऊन आले आता ॲडमिट केलं आहे। आता ते ICUमध्ये नेणार आहेत। ते जे पिलेलं असते ते बाहेर काढायचे असते, ते सगळे शरीरामधून ते बाहेर काढून कळण आपल्याला काय झालं ते। बरं, दिसतंय इतकं हे प्रकरण साधं सोपं नाहीये। वाल्मिक कराडचा जुना सहकारी असलेल्या विजयसिंह बांगर यांनी ही फक्त हत्या नाही तर दुहेरी हत्याकांड घडलंय असं सांगत अनेक धक्कादायक खुलासे केलेत। ज्ञानेश्वरीताईंचे पती महादेव मुंडे यांची हत्या झाली 2 वर्षापूर्वी, अजून आरोपी मोकाट आहेत। हत्या केल्यानंतर त्यांच्या पतीचं गोट्या गीते नावाच्या सायको किलरने नरड्याचं मांस काढून नेलं आणि वाल्मिक कराड त्याच्या मुलांना दाखविलं। हे सगळ्या परळीला माहिती आहे। ते पण काय नाटकच आहे का, राजकारणच आहे का? आणि मी धडधडीत सांगतो, मी सरळपणे सांगतो, बीड प्रशासनाला सांगतो, ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे। म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर त्यांच्या महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात यावा। तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले। मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेले, ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही? अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे LCB आहे, LCBमध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी। डबल मला नावं घ्यायची गरज नाही। मग त्या SPनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल, असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत, त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको SPनी। शेवटी प्रश्न उपस्थित राहतोय, कायदा सुव्यवस्थेचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी इतके महिने लागत असतील आणि न्याय मागण्यासाठी महिलेला शेवटचं पाऊल उचलावं लागत असेल तर मात्र परिस्थिती गंभीर आहे।
बीडमधील पोलीस प्रशासन नेमकं कसा तपास करतंय, पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का, याही प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आता गरज निर्माण झाली आहे.